आज आपल्या शेतातल्या महादेवाच्या पाया पडून आपण चाललोय पद्मावतीला। तर मित्रांनो, आज आता आपण धरणाच्या भिंतीवरून चाललो होतो, आपण जातोय पद्मावतीला। तर तुम्हाला दाखवणार मी व्हिडिओमध्ये पद्मावतीचं मंदिर। हे त्याच्या आधी धरण पहा, पद्मावती धरण आहे। त्या धरणात इतकं पाणी आहे ना की सांगू नाही शकत। ठीक आहे, तर मित्रांनो हे बघा मच्छीमार यांचे जहाज आहे इथं, आणि इकडं काहीतरी कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे। तर आपण धरणाच्या भीतीच्या शेवटी पोहोचलोय, तिथं आपल्याला हे मच्छीमार भेटले। आणि हे बघा आपल्या बाबाला कुत्र्याने धरलं। त्या मेंढरं पाळणाऱ्यांचे कुत्रे आपले बाबा खालून जात होते, बाबाच्या अंगावर कुत्रे आले। हे वा, तर सध्या आपण धामणा नदीच्या पात्रात उतरलेलो आहे, म्हणजे खाली उभा आहे ही धामणा नदी। पाणी नाही आहे तिला सध्या सोडलेलं, काही संपलेलं आहे पात्र। तर वरती आलेलो आहे आपण, इथून चाललो वरती। आता लोकांचे शेत चालू झालेत। हे बघा इथं गाई बांधलेल्या आहे लोकांच्या, गाई बैल आहेत। इथून रस्ता लोकांचे म्हणजे शेत चालू झाले। हे पहा, इथं मारुती महाराजांची मूर्ती बसवलेली आहे, म्हणजे मंदिर आहे बनवलेलं। उघडून आपण दर्शन घेऊ शकतो। चला मग। तर आता आपलं दर्शन झालेलं आहे। खूप थकून आलो होतो, त्याच्यामुळे थोडा वेळ थांबलो होतो, इथं आराम केला। आता आपण चाललो आहे परत आपल्या पद्मावती मंदिराकडे। हे बघा, ह्या गाई बैलांकडे जरा दुर्लक्ष करा, पण त्याच्या मागं जे हे दिसतंय तुम्हाला खंडर सारखं, ते खंडर नाही आहे। इथं शिवाजी महाराज आले होते एका काळी, म्हणजे त्यांच्या काळी। हे त्यांची आजची जशी चौकी आहे तशी चौकी होती, असे आम्हाला आमच्या आजी आजोबांनी सांगितलेलं आहे। जे जुने होते ना लोक, त्यांनी सांगितलेलं आहे की ही शिवाजी महाराजांची चौकी होती ना। आज बघा तिचे हाल, हे बघा त्यात भूस भरून ठेवलेलं आहे। मी तुम्हाला सांगायला विसरलो की आज आहे आषाढी एकादशी। आजच्या दिवशी आम्ही दरवर्षी पद्मावतीला जात असतो। तिथं महादेवाचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्माईचं पण मंदिर आहे। तर तिथं आम्ही दरवर्षी जात असतो याच रस्त्यानं। तर आज पण चाललो आहे। तर हा ब्लॉग कधीचा आहे? आषाढी एकादशी 6 तारखेचा आहे। ठीक आहे, विश्रांतीचा टाईम आलेला आहे। आंब्याचा बाग आलोय आपण आता पद्मावतीमध्ये, पद्मावती या गावात। ठीक आहे, हे बघा तुम्हाला दाखवतो मी पाटी पद्मावती। आज सकाळी पालखी निघालेली होती वाटतं, त्यासाठी रांगोळी काढलेली आहे। आता पद्मावती गाव मागं सोडलं आहे आपण, पुढं आलं आहे मंदिर, मंदिराकडं चाललो आहे आता। पहिले खोल होतं, आता उच्च केलं आहे ना का? हे खोल होतं ना पहिले, ते वट्यावर बसत होतं आपण, आता उच्च केलं। हे मंदिर, हर हर महादेव। तिकडे जाणं पडतं आधी, चुकून येऊ त्या मंदिरातून। म्हणताय बघा, अय तसा नाही, ते पकडून वाजव। हे बघा आपलं मंदिर, आणि इकडं चाललोय आता आपण खाली। हे पण आहे, आणि अरे दगड घुसताय पायात। इथं आमच्या घरच्या जुन्या आणलेल्या महादेवाची पिंड आम्ही इथं ठेवली। तर आपल्याला जायचं त्या मंदिरावर, या नदीतून जावं लागतंय, म्हणजे इथं बसण्यासाठी केलेलं आहे यांनी ही व्यवस्था। इकडून आता आपल्याला त्या मंदिरात जायचं आहे खालून।
हा रस्ता आहे. हे बाय वरती मावळ येतं. पण त्यांचं काढाय नाही करले. हे हे इथं आहे. तेचे तेचे इकडचे कुठे? हा हे तुम्हाला माश्या दिसताय का? हे वा आता दिसले असतील. आता आलोय आपण ह्या मंदिरात. अय गजानन बाबाचं बसायचंय ना का? इथं एक महाराज होते, त्यांचं पण असू शकतं, माहीत नाही. बाबाला विचारू आपण. आता पाय पाय आलो, भूक लागली म्हणून इथं जेवायचं डब्बे सोबत घेऊन आलो होतो आम्ही. यांचा पण काढ ना. फसेले सगळं. म्हणून म्हणतो गावाकडं कधीही चांगलं आहे, असं वातावरण शहरात नाही भेटत. तर आता जेवण झालंय, तिकडून आता आपण खाली आलोय नदीत, जातोय वरती. सगळ्यांना पाणी प्यायचं होतं, मी बघतोय आता इकडं पाणी आहे का. आरोचा प्लॅन्ट आहे, त्याच्यात पाणी मिळतं का फ्रीमध्ये का पेड आहे माहीत नाही. आत्ता तर उघडं होतं, आता कोणीतरी कडी लावली. तर पैसे पे करायसाठी तर जागाच नाही. ओके पाणी आहे. चला बाटल्या घेऊन चाललोय आपण आता. आरो पॉवर प्लॅन्ट, ओ सॉरी आरो प्लॅन्टमधून बाटल्या भरून आणायच्या आहे. हां त्या काय मशीन चालू आहे आतमध्ये. ए लाव बॉटल कर बटक्या. नाही इथंच इथंच. बघा मी पण पहिल्यांदाच बघतोय आरो प्लॅन्ट आतून काही असा असतो. एका व्हिडिओत 2 टॉपिक कवर. पाणी भरून झालंय, दरवाजा बंद आणि चला. फ्रीमध्ये चहा भेटलेला आहे इथं, तर चहा पार्टी चालू आहे. तर आपल्याला इथं आपण केव्हाचं थांबलेलो आहे आणि आपल्याला आता पाऊस आला आहे. तर एवढा नाही आहे पण आहे. चला आता निघलोय घराच्या रस्त्याला वापस आपल्या घरी.